वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. विवाहात अनोखी भेट, पाहुण्यांच्या हातात तुतीचे रोप आणि ज्यूट बॅग, पर्यावरण संवर्धनाचा आदर्श. आजच्या काळात विवाह सोहळे म्हणजे मोठा खर्च आणि प्लास्टिकचा वाढता वापर असे चित्र पाहायला मिळते. मात्र संगमनेर येथे झालेल्या एका विवाह सोहळ्याने पर्यावरण संवर्धनाचा अनोखा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत रेशीम विभागाच्या पुढाकारातून विवाह सोहळ्यात उपस्थित प्रत्येक पाहुण्याला प्लास्टिकच्या भेटवस्तूंऐवजी पर्यावरणपूरक ज्यूट बॅगमध्ये तुती, मलबेरीचे रोप भेट देण्यात आले. सौ सरला विठ्ठल रामभाऊ फड यांची कन्या प्रेरणा आणि सौ रेखा श्रीकांत बापूराव शेटे यांचे सुपुत्र सुमित यांच्या विवाहप्रसंगी हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला. या माध्यमातून एक रोप एक संकल्प, हरित पर्यावरणाकडे एक पाऊल हा संदेश देण्यात आला. तुती हे रेशीम उद्योगाचे मूलभूत पीक असून ग्रामीण भागातील रोजगाराचे महत्त्वाचे साधन आहे. त्यामुळे पर्यावरण संरक्षणासोबतच रेशीम उद्योगाबाबत जनजागृती करण्याचाही प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला. कार्यक्रमास जिल्हा रेशीम अधिकारी संदीप आगवणे, राज्यातील विविध रेशीम अधिकारी, मंत्रालयीन अधिकारी तसेच रेशीम उद्योजक विवेक लगड पाटील आणि मोहन गायकवाड, विजय दळवी यांची उपस्थिती होती. उपस्थित पाहुण्यांनी या पर्यावरणपूरक आणि समाजोपयोगी उपक्रमाचे उत्स्फूर्त स्वागत करत कौतुक केले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा विवाह सोहळा आता परिसरात चर्चेचा विषय ठरला असून अशा उपक्रमातून सामाजिक बांधिलकी आणि हरित भविष्याचा नवा आदर्श निर्माण होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. वेद बातमीसाठी सोमनाथ डोळे, संगमनेर.